माढा लोकसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी 2 गटामध्ये हाणामारीच्या देखील घटना झाल्या। त्यामध्ये काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले। महूद इथे जी घटना घडली त्यामध्ये शंकर पाटील गंभीर जखमी झाले। जेव्हा आपण त्यांचे जे फोटो सुरुवातीचे व्हिडिओ सोशल मीडियावर बघितले ते अत्यंत गंभीर होते आणि निश्चितच चिंताजनक होते। स्वतः शंकर पाटील आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया नेमकं काय झालं होतं मतदान केंद्रावर। कालपासून ते पैसे वाटत होते, मी त्यांच्या मागे फिरत होतो, त्यांनी राग धरलेला होता आणि आज पण त्यांनी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला। मी 2-3 वेळा समजून सांगितलं, आम्ही काही बोगस करू देणार नाही, आयडेंटिटी असेल तरच करू देणार। ते काय करायला लागले होते, दुसऱ्याच्या आयडेंटिटीवर दुसराच माणूस पाठवायला लागले। काय मयत लोकांची आयडेंटिटी घरी असते, त्याच्या ठिकाणी दुसरीच लेडीज पाठवायचा प्रयत्न करत होते। त्यांना प्रतिकार केल्यानंतर हे शहाजी बापू जे गुंड लोक आहेत, KT पवार, संजय मेटकरी, हे 20-25 जणांनी अचानक हल्ला केला माझ्यावर। तुमच्या डोक्यातनं खूप रक्तस्राव होताना दिसत होता, आपण बघू शकतो की डोक्यात। बरं, कशाने हल्ला केला तुमच्यावर? काठीने हल्ला केला आणि जी इजा झाली ती काठी आणली। माझा हात फ्रॅक्चर आहे, काठी हातावर पण काठी आणलेली आणि सगळी दंडीलशाही चालू आहे। पोलीस यंत्रणा पूर्ण शहाजी बापूच्या बाजूने आहे। नंतर भांडण झाल्यानंतर पण पोलिसांनी येऊन आमच्याच लोकांना लाठीचार्ज केलाय। अगदी मतदान केंद्राच्या समोर झालेली घटना। केंद्रात मी पोलिंग एजंट होतो, म्हणजे आता मी त्याला तेच बोलत होतो, बाबा असं काही करू नका। आणि समोर पैसे देत होते काढून, मतदार आला की त्याला 500 रुपये काढून देत होते। मी काय म्हणलं, काल तुम्ही वाटलं तुमच्या मागे पाठीत दिवसभर मी होतो, तुम्हाला आम्ही काय बोललो का? वाटायचं ते वाटलं तुम्ही। आज तर निदान तुम्ही बूथवर पैसे वाटू नका बाहेर। ते समोर आले 500ची नोट काढायची आणि द्यायची आणि नकली प्रशासनाने जेव्हा हा सगळा गदारोळ सुरू होता तेव्हा पोलीस प्रशासनाने काय केलं? प्रशासन संपूर्ण शहाजी बापूच्या बाजूने आहे, ते आमच्या विरोधातच चालतील। आम्हाला कसली मदत दिली नाही त्यांनी। तुमचं म्हणणं आहे की शहाजी बापूच्या कार्यकर्त्यांनी बापूच्या कार्यकर्त्यांनीच केलं हे। आणि सध्या सांगोल तालुक्यात दहशतगर्दीचं राजकारण आहे। कुठं काय भांडण झालं की 327 लावा, कुठंही बांधायचं भांडण होऊ द्या। शेकाप शिवसेने झालं की 327। तुम्ही सांगोल तालुक्यात जाऊन केसेस बघा, याच्या अगोदर बी त्यांनी माझ्यावर 3 महिन्यापूर्वी 327 केस दाखल केली। साधारण मी सोडवायला गेलो, मी तंटामुक्त अध्यक्ष आहे, सोडवायला गेलं तरी माझ्यावर 327 दाखल केली। त्यांच्या एकच डोक्यात आहे की शेका पक्षाच्या कार्यकर्त्याला काम करू द्यायचं नाही पुढच्या पिढीच्या। मला एक सांगा, जेव्हा ह्या संपूर्ण घटना घडली, जे विरोधी उमेदवार आहे रणजितसिंग नाईक निंबाळकर, त्यांची काय भूमिका होती? त्यांचे देखील कार्यकर्ते होते का या सगळ्या ह्याच्यात? ते त्यांचंच काम करतात ना, रणजित निंबाळकरचंच काम करते शहाजी बापूचे कार्यकर्ते। त्यांचाच इशारा, त्यांच्या पैसे तेच वाटत होते ना शहाजी बापूची माणसं। तुमची काय मागणी आहे आता? माझी मागणी रितसर न्याय मिळावा मला आणि प्रशासनावर आळा घालावा। प्रशासन खोट्या केसेस करते। गुन्हा दाखल वगैरे झाला का? काही कळलं का तुम्हाला? नाही, गुन्हा दाखल केला, कळवले आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये। अगोदर गेलो, तुम्हाला चक्कर यायला लागली, थोड्या उलट्या वगैरे माझ्या झाल्या, त्यानंतर मग मला अकलूजला घेऊन आलेत। धैर्यशील मोहिते पाटील आता थोड्या वेळा तुम्हाला भेटून गेले, काय म्हणणं होतं त्यांचं? ते म्हणले तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, काही घाबरू नका। ताई पण आलते त्यांच्यासोबत। आपण बघू शकतो की माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सांगोला विधानसभा अंतर्गत जे गाव आहे तिथे काही ठिकाणी गदारोळ झाला। त्यामध्ये महूद हे देखील एक गाव होतं, तिथे शंकर पाटील हे गंभीर जखमी झाले होते। सध्या अकलूजच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे, इथे त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, अकलूज, माढा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।